मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नीता अबोलीच्या अंगावर पाणी ओतते तेव्हा अबोली नीताला म्हणते, नीताताई तुम्ही हे काय केलं? तेव्हा नीता म्हणते, अबोली तुझी लग्नानंतरची पहिली होळी आहे ना, म्हणून सर्वात अगोदर मीच तुला ओलं केलं. तर अबोली म्हणते, नीताताई ते ठीक आहे, परंतु तुम्ही या पद्धतीने पाणी का ओतलं? तेव्हा नीता सांगते, आपल्याकडे अशीच पद्धत आहे, कारण यामुळेच आपल्यातील नाते घट्ट होतात. आता मी तर तुला भिजवलं ना, मग मला आता चांगलीच झोप येईल. त्यानंतर ती अबोलीला झोपायला सांगते व ती घरात निघून जाते. तर तितक्यातच तिथे अंकुश येतो आणि तेथील पाणी बघून अबोलीला विचारतो, अबोली इथे एवढं पाणी कसं? तेव्हा अबोली काहीच बोलत नाही. तर अंकुश पुन्हा विचारतो, अबोली तू एवढी ओली कशी झाली? तर अबोली सांगते, सर नीताताईंनी पाणी ओतलं. तेव्हा अंकुश विचारतो, का? तेव्हा अबोली म्हणते, सर ते धुरवड आहे ना, म्हणून ताईंनी पाणी ओतलं. तेव्हा अंकुश बोलतो, ते तर ठीक आहे, परंतु तिने एवढ्या रात्री तुला असं भिजवलं का? तेव्हा अबोली सांगते, हो सर, त्या म्हटल्या आपल्याकडे धुरवड अशीच साजरी करतात, त्यामुळे नाती घट्ट होतात. तेव्हा अंकुश लगेच तेथून घरात जातो व शरद नीताच्या अंगावर पाणी टाकतो आणि त्यांना हॅप्पी होली विश करतो. तेव्हा नीता म्हणते, अंकुश तुझं डोकं तर फिरलं नाही ना, एवढ्या मध्यरात्री कोणी पाणी टाकतं का? तेव्हा अंकुश बोलतो, नीता तू तर आत्ताच अबोलीला म्हटली आपल्याकडे होळी अशीच साजरी करतात, यामुळे नाते घट्ट होतात. मग माझ्या लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे ना, मग तू तर फक्त तुझ्या वहिनीबरोबरच होळी खेळली आणि भावाला विसरली का? तुला भावासोबत नातं घट्ट करायचं नाही का? तेव्हा नीता काहीच बोलत नाही. तर अंकुश शरदला म्हणतो, शरदराव याला काही अर्थ आहे का? तेव्हा शरद बोलतो, अर्थ तर कशालाच नाही. तर नीता अंकुशला म्हणते, अंकुश आता तुझ्या बायकोबरोबर काहीही झालं तरी तू मलाच जबाबदार धरणार का? तुला ती आता एवढी महत्त्वाची झाली का? तिने तुझ्यासोबत काय काय केलं ते तू सर्व काही विसरलाय का? असं विचारते. तेव्हा अंकुश बोलतो, नीता अबोलीवर माझा असणारा राग हा वैयक्तिक आहे, त्यामुळे तुम्ही त्यात मध्ये पडण्याची काही गरज नाही. आणि सांगतो, कारण नसताना तू अबोलीला काही त्रास दिला तर तुलाच त्याचा जास्त त्रास होईल. त्यानंतर अंकुश टॉवेल घेऊन तेथून जातो. तर शरद नीताला म्हणतो, नीता आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल, कारण आज याने फक्त आपल्याला अंघोळ घातली, उद्या तर हा आपल्या तोंडाला काळं फासायलाही कमी करणार नाही. तर इकडे अंकुश अबोलीला टॉवेल देत बोलतो, अबोली अगोदर अंग पुसून घे आणि चेंज कर, नाही तर सर्दी होईल. तेव्हा अबोली अंकुशच्या हातातून टॉवेल घेते व तिचे कपडे घेऊन तेथून जाते. तर इकडे अंकुश स्वतः अबोलीचे कपडे सुकायला टाकतो व तेथील फरची सुकवून अबोलीसाठी अंथरूण करतो. तर अबोली तिथे येते. तर ते सर्व बघून अबोलीला धक्काच बसतो. तर अबोली अंकुशकडे प्रेमाने बघत बोलते, सर एवढं सगळं करण्याची काय गरज होती? तेव्हा अंकुश बोलतो, अबोली मीही एक माणूस आहे आणि त्यात मी पोलीसवाला आहे, त्यामुळे मी लोकांच्या अडचणी वाढवत नाही, तर त्यांना मदत करून त्या सोडवतो. व सांगतो, नाहीतर काही लोक असे असतात जे दुसऱ्यांना अशा यातना देतात की माणूस मरेपर्यंत ते विसरू शकत नाही. त्यानंतर अंकुश अबोलीला झोपायला सांगतो व तेथून निघून जातो. तर अबोली विचार करू लागते, सर माझ्या एका चुकीमुळे मला एवढं भोगावं लागतं, परंतु तुम्ही वाईट होता तेच बरं होतं, कारण आता तुम्ही चांगलं वागताय तर मला खूपच अपराधी असल्याचं वाटतं. कारण एका चांगल्या माणसाच्या आयुष्याची माझ्यामुळे वाट लागली, त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी चाळीतील सर्व मुले रंग खेळत असतात. तेव्हाच आजी अबोलीसाठी चहा घेऊन येते व विचारते, अबोली तू आता कशी आहे? तेव्हा अबोली म्हणते, आता तर ठीक आहे, परंतु डोकं अजूनही थोडंसं जड आहे. तेव्हा आजी अबोलीला चहा घ्यायला सांगते. तर अबोली विचारते, आजी आज आपण सकाळपासूनच धुरोडा खेळणार आहोत का? तेव्हा आजी सांगते, नाही, आपण दुपारपासून धुरोडा खेळणार आहोत, कारण अंकुश आणि माधव दुपारीच ड्युटीवरून घरी येतील.
तेव्हा अबोली विचारते, आजी आज तर सुट्टी आहे ना, मग कसली ड्युटी? तितक्यातच अंकुश बाहेर येतो व बोलतो, जेव्हा सर्वजण सुट्टीवर असतात, सण उत्सव साजरे करत असतात, तेव्हाच या सर्वांना काही अडथळे येऊ नये म्हणून आम्ही आमच्या ड्युटीवर असतो आणि बोलतो, म्हणूनच आम्हाला आमच्या या कार्याचा सार्थ अभिमान आहे व सांगतो, बाकी सर्व रंगांपेक्षा आम्हाला आमच्या वर्दीचाच रंग प्रिय आहे. त्यानंतर अंकुश आजीला बोलतो, आजी तू काळजी करू नकोस, मी आज घरी लवकरच येईल. तर तितक्यातच काका बाहेर येतात. तेव्हा ते दोघेही तेथून निघतात. तर तुषार व बाकी सर्व मुले अंकुशला हॅप्पी होली विश करतात. तेव्हा काका बोलतो, अंकुश आज सर्वजण तुझ्याकडे खूपच कौतुकाने बघत आहे, कारण काल कोणीतरी म्हटलं ना, माझा गो बेस्ट गो. तेव्हा आजी अबोलीकडे बघून खूपच हसते. तर इकडे अंकुश काकाकडे खूपच रागाने बघतो. त्यानंतर अंकुश व काका तेथून जातात. तर अबोली खूपच खुश होते. तर तितक्यातच तिथे शरदचा भाऊ व बाकी मित्र येतात. तर ते आजी व बाकी सर्वांना धुरवडा खेळण्यासाठी बोलवतात. तेव्हा सर्वजण रंग खेळू लागतात. तर शरदचा एक मित्र सतत रागूच्या मागेपुढे करत असतो. तेव्हा ते अबोलीच्या लक्षात येतं. तेव्हा अबोली त्या मुलाला रागूला रंग लावू देत नाही. तर तोच मुलगा नीताला पाणी हवंय म्हणून बोलतो. तर नीता रागूला पाणी आणायला सांगते. तेव्हा रागू घरी जाते. तर तिच्या पाठोपाठ तो मुलगाही घरात जातो. तर त्याला अचानक तिथे बघून रागू खूपच घाबरते. तर तो मुलगा रागूला पाणी मागतो. तेव्हा रागू पाणी देते. तर तो मुलगा रागूचा हात पकडतो व त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करू लागतो आणि बोलतो, तू त्या शरदची साली म्हटल्यावर आमचीही कोणीतरी आहेच ना. तेव्हा रागू खूपच घाबरते व सर्वांना आवाज देऊ लागते. तर इकडे अबोलीला तो मुलगा तिथे दिसत नाही. तेव्हाच तिला घराचाही दरवाजा बंद असल्याचं लक्षात येतं. तेव्हा अबोली लगेच घरी जाते व खिडकीतून सर्व काही बघते. त्यानंतर अबोली रणरागिणी बनून रागूला वाचवते. तर पुढील भागात अबोली त्या मुलाला सर्वांसमोर आणते व सांगते, हा शरदरावांचा मित्र आतमध्ये रागूसोबत जबरदस्ती करत होता. तेव्हा तो मुलगा अबोली खोटं बोलत असल्याचं सर्वांना सांगतो व अबोलीला धक्का देतो. तितक्यातच तिथे अंकुश येतो व अबोलीला पकडतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.